तर नामांकित बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी आणि पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांच अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करत पुरावेही गोळा केले। पवईच्या जय भीमनगर या परिसरामध्ये 2 एकर जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून झोपडपट्टी आहे। ही जागा रिकामी करण्याच्या उद्देशाने या ठिकाणावरची झोपडपट्टी पाडायला सुरुवात करण्यात आली होती। यामध्ये त्या ठिकाणचं बुद्ध विहारही पाडण्यात आलं। त्यावेळची एक्सक्लुझिव्ह दृश्य फक्त जय महाराष्ट्राच्या हाती लागलेली आहेत। हिरानंदानींचे निकटवर्तीय समजले जाणारे हातामध्ये काठ्या आणि इतर शस्त्र घेऊन झोपडपट्ट्या पाडते वेळी प्रत्यक्ष तिथे हजर असल्याचं या दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकाल। या सगळ्या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रांचने सुरू केलेला आहे। त्यामुळे बांधकाम व्यावसायिक हिरानंदानी यांच्या समोरच्या अडचणी वाढल्यात। चौदा जून रोजी निरंजन हिरानंदानी आणि त्यांचे स्लम लॉर्ड तसेच पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक वायल जाधव यांनी एका महिलेवर बलात्कार केलेला आहे। त्या संबंधातला हा गुन्हा आहे। ही घटना अशी आहे, 2 एकरची जमीन आहे पवई परिसरामध्ये। तिथे मागील 50 वर्षापेक्षा जास्त काळापासून झोपडपट्टी धारक आहेत। त्या झोपडपट्टी धारकांना निरंजन हिरानंदानी हे तिथून हटवू इच्छितात आणि ते हटवण्याकरिता त्यांनी गुंडांच्या माध्यमातून एक दहशत निर्माण करून असे अत्याचार चालवलेला होता।